जिल्ह्यातील तारपा या ठिकाणी आपण बघू शकता। खानुली नाका या ठिकाणी तारपा नृत्य। त्या ठिकाणी आपण तारपा पाहिलात। आपण कुठून आलेला आहात? जव्हारवरून आलेला आहात। आपलं नाव काय? रमीला। रमीला रमेश दुधेडा। जव्हारवरून आपण सगळे जव्हारवरून आलेला आहात? सगळे जव्हारवरून। साधारणतः हे तारपा नृत्य आपण किती वर्षापासून करतात? हे पहिले पूर्वीपासून परंपरा आहे। हां, परंपरा आहे। तुम्ही काही सुरुवात केली? आता हे नवरात्रपासून। नवरात्रमध्ये तुम्ही वाडा तालुक्यामध्ये आलेला आहात। हो। तर या ठिकाणी जव्हारवरून एवढ्या दूरवर आपण येत आहेत, तर कशा पद्धतीने या ठिकाणी प्रेक्षकांची साथ मिळेल? देवीसाठी येतो आम्ही, मग ते पैसा देवीसाठी जमा करतो। मग तुम्हाला भाडं वगैरे परवड एवढ्या लांबून आलात तर? नाही, आम्ही मग घरचे पैसे वापरून येतो। घरचे पैसे वापरून आलेला आहात। तर नक्कीच आपण या ठिकाणी हे वाद्य वाजवतो, याचं नाव काय? लक्ष्मण। हे तारपा आहे का? हां, तारपा। हा तुम्ही स्वतः बनवलेला आहे? हां, स्वतः बनवलेला। हे संपूर्ण तारपा यांनी स्वतः बनवलेला आहे। लक्ष्मण, आपलं आडनाव काय? जाधव। आपण कुठून आलात? कोकणीला। जव्हारवरून। हां, जव्हार। आपलं सर्वांचं मी अभिनंदन करतोय की आपण या ठिकाणी ही संस्कृती पालघर जिल्ह्यात जतन करतायत आणि प्रत्येक नाक्यावर जाऊन नवरात्रीमध्ये देवीची 9 दिवस सेवा आपण करणार आहात आणि लोकांकडनं ज्या पद्धतीने जी मदत मिळेल, आपलं भाडा खर्च निघला तरी समाधानी आपण आहात। आणि मग जेवणाचं वगैरे कसं काय तुमचं? दुपारचं बनवतो, कुठं भेटला तर मग जेवतो असं। नवरात्राच्या या ठिकाणी। तर या ठिकाणी धन्यवाद। आपण या ठिकाणी संस्कृती प्रेक्षकांसमोर मांडतात। महाराष्ट्रासमोर कलादर्शन दाखवणारे तारपा नृत्यकार या ठिकाणी जव्हार पत्रकार सूरज पाटील, वाडा पालघर। जिथे या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी तारपा नृत्य सादर करणारे जव्हारकर या ठिकाणी पाहतायत। ते सगळे जव्हारकर आदिवासी बांधव तारपा नृत्यानं 9 दिवस या ठिकाणी लोकांचं मनोरंजन, देवीची श्रद्धा भाव या ठिकाणी मात्र दाखवणारा।